आणि आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा बघतोय 3 किरवी. आला अरे जोडी केला पण माझ्या बापाला एक पण नाही पेंदा. तर एकदम मस्त भारी. हा बाबा काय काय टाकलं काय काय ती तेवढी आयटम मला सांगता पण येणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल आम्ही सुन्याच्या गावाला आलो आहे, कारिवणे गावामध्ये. तर ही आपली सावित्री नदी दिसते, त्याच्या पलीकडे माझं गाव आहे आणि नदीच्या पलीकडे सुन्याचं गाव आहे. तर मित्रांनो, आजचा आमचा एकदम बिग प्लॅनिंग आहे. माझीसुद्धा इच्छा होते की सुन्याच्या गावाकडे जाऊन पगोला टाकायचे आणि खेकडे पकडायचे. आणि हा इकडे आहे सुनीलचा घर. आणि मित्रांनो, ह्या इकडे आहेत त्या सुनीलची मम्मी आहे आणि हे सुनीलचे बाबा. आणि बाबासुद्धा आमच्याबरोबर येत आहेत. तर चला, आमची निघायची घाई आहे. सुन्या घालतोय बूट. पगोल्या घेतले ना? हो. चला चला, बघा एक माणूस आला आमच्यासोबत येणारा, पंक्या भाई. तर मित्रांनो, आज पंक्या भाई बरोबर आज खेकडे पकडणार आहोत आम्ही. आणि कारिवणे गावामध्ये खेकडा खेळ बोलतात ना, तर पंक्या आहे. चला, आम्ही निघालोय. हा नवीन पगोल्या झाल्या वाटत इथेच. त्या पण आणा बाबा. अरे जुन्या नको बस झाले आहे. नाही, नवीन आणलेल्या पण घ्यायचे आहेत. नवीन पगोल्या राहिल्या घरी आणि जुन्या पगोल्या आम्ही घेऊन निघालो. तर मित्रांनो, आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. थोड्या वेळामध्ये खाजनामध्ये पोहोचू. तर प्रत्येकाच्या खाजनाचे म्हणजे एरियाचे नावं असतात. तर आता आपल्याला सुन्या कुठल्या साईडला जायचं आहे? कोल्याच्या बिलाला. कोल्याच्या बिलाला म्हणजे असे कोल्याचा बिल सांगायचा फेमस आमचा आहे. फेमस आहे काय? तो बिल पण दाखवू. अच्छा, तिथं वाघ पण राहायचं बोला. वाघ पण राहायचे काय पहिले? अच्छा, बाबा सांगतायत पाठीमागून. असे काय प्रत्येकाच्या खाजनाची नावं आहेत. तर चला, आज आपण तिकडचा एक्सपिरियन्स घेऊ आणि भन्नाट मजा येणार आहे. आणि मंडळी, आपण कोल्ह्याचा बिल बोलतात तिथे आलेलो आहोत. तर इकडे बघू शकता, आता ही मातीवरती येऊन येऊन थोडासा हा बिल आरला आहे, म्हणजे माती जमा झाली आहे. नाहीतर आतमध्ये मोठा बिल आहे. तर काही वर्षापूर्वी इथे कोल्हे राहायचे असे गावातले लोक बोलतात. तर चला, आपण तिथेच आलो आहे. आणि इकडे सुन्या आणि पंक्या पगोलीला घास बांधून घेत आहेत. तर आज आपला घास बघा, कोंबडीची स्किन आहे आणि कोंबडीचे अर्धे पाय आणलेत. आम्ही पोचलोय अगोदर आणि आमची माणसं येत आहेत चालत. आणि ही पाठीकडे गवलन कुठली दमलास? टोप घेऊन आलाय डोक्यावरती. आणि बहुतेक आम्ही आडी बंदराडी गावाजवळ पोचलेलो आहोत. इथे 5 मिनिटं अंतरावरती काहीतरी बंदराडी गाव आहे. तर चला, घास आपण पटकन बांधून घेऊया, नंतर पगोला टाकायला सुरुवात करू. पंक्या, आज आपले पगोले किती आहेत? 39. तू किती आणले? मी 23. 23 आणले. काय गरज होती? बघूया, त्याला गोन भरून न्यायचे आहे ना. माझ्या व्हिडिओ बघतो ना दररोज, गोन भरून नेताना. तो रेकॉर्ड ब्रेक करायचा त्याला आज. सुरुवात होईल थोड्या. आणि पंक्या आणि मी ह्या साईडला पगोला टाकतोय, बंदराडी गावाच्या साईडला. पंक्या, आपण किती पगोले घेतल्या? 16 आणि 4 ना? 14 आणि 4. 14 आणि 4 18 पगोल्या आपण घेतलेल्या आहेत. आणि बाकीच्या पगोल्या ते तिकून टाकणार आहेत. आला पाणी? ए पाणी आला रे. भरतीचं पाणी आलं आहे. आणि मित्रांनो, आज आपण पंक्याच्या पद्धतीने इकडे पगोला टाकणार आहोत. नेहमी आपली पद्धत आपण आपल्या खाडीमध्ये आपण पकडतो. चला, पहिली पगोली इथे बसूया. पगोले ठेवूया होते. बघा, पंक्याची पण पद्धत सेमच आहे. पगोले अडकाय नको म्हणून अगोदरच उचलून घ्यायचा ना पंक्या. बघा, जवळजवळच टाकले. ही इथे एक पगोली आहे आणि ही इथे एक पगोली टाकलेली आहे. पंक्यानी आकडीला कोयतीसुद्धा लावलेली आहे. तिला आकडी बोलतात. आणि कोयती बघा कशी लावली आहे. या 4 पगोल्या आपल्याकडे आहेत. ह्या सम्याचा पाणी एकदम खदूळ आहे. आणि खदूळ पाणी असेल तर किरवा येतो पगोलीत. कारण पावसाळ्यामध्ये पाणी थोडंसं निवळ असतं. प्रत्येकाची पगोली टाकायची पद्धत वेगळी आहे.
आम्ही थोडा आतमध्ये जाऊन पगोल्या टाकतो, पण अनुभव पाहिजे खाजनामधला. अनुभव असल्याशिवाय पगोल्या टाकू शकत नाही, नाहीतर आतमध्ये चुकायला पण होत आहे ना पंक्या. हां, म्हणजे प्रत्येकाचा खाजन म्हणजे मोठा असतो. हा खाजन मोठा आहे, भरपूर मोठा आहे ना. भरपूर म्हणजे माणूस गेला तर येत नाही वापस. म्हणजे चुकायला होतो, बाहेर पडायला समजत नाही. म्हणजे अनुभव असल्याशिवाय कोणी असे खेकडी पकडायला जाऊ नका. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा खेकड्यांच्या भन्नाट व्हिडिओ बघायला मिळतात. तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती जर नवीन असतील आणि ही व्हिडिओ बघित असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर चला आता ह्या 18च्या 18 पगोल्या आपण टाकूया आणि नंतर मग पगोल्या उचलताना मस्त कारिवण्याच्या साईडची किरवी बघूया. पहिल्या पगोलीमध्ये नाही आलाय. सुरुवात मित्रांनो अजून एकदम पायी तशी झालेली नाही आहे. बघूया पुढे आपल्याला आता. तर ह्या पगोलीजवळ आलेलो आहोत, बघूया काय हालचाल. हो जाऊ दे. 5 किलोचा मित्रांनो आला पहिलाच भवानी. हो पहिली भवानी मित्रांनो झालेली आहे. टाकू चला. हां टाक. बघा पंक्या डायरेक्ट आला किरवा की डायरेक्ट पिशीमध्ये. खास किरव्यांची पिशी आहे की काही. चला सुरुवात झालेली आहे आपली. आणि मित्रांनो पहिला राऊंड मारला आणि पहिल्या राऊंडमध्ये फक्त एकच किरवा भेटला. पंक्या असं होतो कधी कधी. प्रत्येकाचा एक एक्सपिरियन्स आहे, काही हरकत नाही. आम्ही पहिला राऊंड लवकरच मारला, म्हणजे पगोल्या टाकल्या आहे ना पंक्या. दुसरा राऊंड आम्ही बघू, थोडा वेळ बसू आणि मग त्याच्यानंतर येऊ मारायला. आगे हा घ्यायचं म्हणजे साईज बरी आहे. चांगल्या साईजचं आहे. हो आणि मित्रांनो मगाशी पण ह्याच पगोलीमध्ये आला ना. मस्त साईजचं आहे. डायरेक्ट पिशवी मस्त आहे. किरवा आल्याच्या नंतर डायरेक्ट पिशवीमध्ये टाकला की चहीन लावली का चला, गाठ मारायची गरज नाही ना. मित्रांनो पाणी बघा किती होते आता. तर ह्या पगोलीमध्ये बघूया काय. अरे किती. अरे मित्रांनो 3 किरवी आल्या ती बघा, एक सोबत 3. आणि आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघतोय 3 किरवी. टाकूया त्याला. एक लहान आहे, तो नाही घेतला तरी चालेल, नंतर टाकू. चालेल. एक मिनिट चेनला मोठी तरी यायला पाहिजे होती. आला अरे जोडी. काही शपथ मित्रांनो मस्त साईजची आहे. जोडपा भेटलाय. पिशवी घेतला. पगोलीमध्ये किरवा आलाय की नाही ना ते मित्रांनो उचलल्यावरतीच माहिती पडतो. थोडीशी जड लागते पगोली. मस्त आली. आणि मित्रांनो जरा किरवी भेटायला लागली ना का थोडी एनर्जी एक्स्ट्रा येते, मजा येते. आहे साईज ठीक आहे, काय हरकत नाही. चैन कधी हो मस्त साईज आहे मस्त. आलाय आता मस्त. आता मोठा आला मित्रांनो. आता बघा केवढा साईजचा आलाय. डायरेक्ट टाकू रे त्याच्यात. चला आपण एक पगोली उचलली, मस्त मोठ्या साईजचा भेटलाय. तर हा बघू शकता साप बघा. रस्त्याने चालताना नेहमी पायाखाली बघत चाला. हे असे साप
एटोळे घालू बघा कसा बसलाय. आणि मित्रांनो ह्या साईडला सुनीलने जी पगोली टाकली आहे ती आपण उचलूया. मी ह्या साईडला आलो होतो, बघूया तिच्यामध्ये काय येतोय काय. आणि मित्रांनो आलेला आहे हा बघा, एका हातामध्ये कॅमेरा पकडलाय. जाऊ नको बाबा, जाऊ नको. हे बघा साईड मस्त आहे. असाच आलो होतो या साईडला तर ओल्डो पगोली उठली या, पाठीमागे कोण नाही, एकटा चाललो इथे. त्याला बघूया ते आता तिकडून किती किरवी आणतायत ती. तर ही त्यांची पहिलीच पगोली होती, इथून टाकायला त्यांनी सुरुवात केली आहे. आणि मित्रांनो ती आम्हाला इकडे ह्या साईडला भेटली होती पंक्याला आणि आम्हाला पहिल्या राऊंडचे आणि दुसऱ्या राऊंडचे. तर ह्यांचं आता आम्ही ठरवलं आहे कालवण घालायचा. हा रस्सा मस्त. यावर्षीचा आमचा प्लॅनिंग थोडासा अलगच आहे. जिकडे खेकडे पकडायला जाऊ तिकडेच मस्त कालवण बनवून खायचं. कालवणापुरती आपल्या बघा एवढी भेटली. एवढे बाबा म्हणतात आता जरा साफ करायला, थोडं स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहेत तिथे. किरवी थोडे आहेत ना, आपण स्वच्छ थोडी धुवून घेऊया. आणि मित्रांनो सुने आणि पाटीने आई शपथ मस्त भेटली रे. ह्या ना मस्त भेटली पंक्या. आई शपथ ढेंगे आहेत. हा ढेंगे आहे, दोन नंतर आपण बांधूया. काय बोलतोस आई शपथ. हा बघा कसला ढेंगे एकदम मोठा. तो कालचा भेटली तसं तुम्हाला मस्त भेटली तिकडे यार. कलकीतल्या वाड्याच्या. आणि मित्रांनो ह्याने एकच राऊंड मारलाय आणि आता आपल्याला तिकडेच जायचं आहे. आपण इकडच्या पगोल्या काढल्यात ना, तर पंक्या बोलतोय त्या साईडला आपण टाकूया. तर बाबा किरवी कापून घेत आहेत आणि नील्या इकडे कांदा वगैरे कापून घेतोय. ते पण आपली रेसिपी मस्त खेकड्यांची होईल. आणि बघा मस्त भरलेले खेकडे आहेत, लहान आहेत, लाकाले ते बघा. तर आता सुन्याच्या साईडला आपण आलेलो आहोत. तर बघूया आता इकडे काय आपल्याला भेटत आहेत काय. आणि ह्यानी मस्त मोठे ढेंगे काढले. तर इथे पगोली आहे. चला आता पगोली उचलायला मीच जातो. थोडी पुढे पुढे आहे जरा इथून वाटा. हो आला एक आपल्याला छोटी साईज आहे, मस्त साईज आहे. घेऊया ना. हो चल पिशवीत टाक डायरेक्ट. हो हो आला छोटा तिथे जोडा आलेला मग अशी. इथे मग आला ढेंगा. चैन खोल जरा. ढेंगा छोटी मस्त होती मित्र मग अशी. तर ठीक आहे, एवढली आली तरी काय हरकत नाही. जोडा काढ काढ काढ. अरे बघ दोन. एक चांगला एक घे, एकाला सोड ना. ते नंतर सोडू. ती घ्या आता. नाही याला सोड. तू येल पट पगोली त्रास दे नाही पण ते एकालाच टाक. गेली नंतर सोडू त्याला. मला वाटतं आज व्हिडिओमध्ये दाखवायला एवढे मोठे मोठे ढेंग भेटतात 5-5 किलोचं. हा हे एवढ्या पाण्यातूनच जातात. आणि मित्रांनो तुम्ही हे बघू शकता प्लॅस्टिकच्या बॉटल आणि थर्मोकॉल बघा सगळा इकडे एकत्र येऊन साचलेला आहे. पण समुद्रामध्ये काय असं कचरा ठेवत नाही, पाणी पूर्ण वरती फेकलं आहे. बघा किती बघू शकता इकडे बॉटल आहेत प्लॅस्टिकच्या. बाप रे बाप, आमच्याकडे मी एवढ्या कधी बघितल्या नाही. ह्या साईडला बघा किती आहेत. सगळ्या प्लॅस्टिकच्या बॉटल आलेल्या आहेत वरती. सुनील ह्या एवढ्या प्लॅस्टिकच्या बॉटल. हा बाबो 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 बाबो. ह्या बघा हा बघा किती. हाय शपथ. ह्या बघ इकडे पण किती आहेत रे. आपण पाठीमध्ये राहिलो आणि पंख्याने ही पगोली खेचली, पिचुरली मस्त लाल लाल. तुम्हाला पहिल्या राऊंडला मस्त मग इकडे भेटलेच ना. तिथे घास खाऊन गेलेला आमचा. तिथे पण अशी ही मेहनत करून किरवी पकडावी लागतात.
आणि पंक्या मला वाटतं पंक्या इकडेच ना गावालाच किरवी वगैरे तू देतोस ना हां एक पगोल्याला जातो किरवी जमवतो 1-2 दिवसाची आणि नंतर मग गावामध्ये वगैरे कोणाला लागली तर मग विकत देतो तो हो 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 मस्त आलाय ते आला 3 वेळा आला हा तिसऱ्यांदा इथे आला ना आणि मित्रांनो ही बघा मस्त मादी आलेली आहे मस्त साईज आहे आणि मी एकटा चालू होतो आतमध्ये चला पकडून घेऊया मस्त साईज आहे खतरनाक हे बघा माझी आहे आणि मस्तही भरलेली असेल मित्रांनो आम्ही पगोल्यापासून आलेलो आहोत आणि काय झालं होतंय उकळ आली ना हे बघा मस्त किरव्यांच्या कालवणाला उकळ आलेली आहे भात झाला ना मग बघा भात इकडे पलटी मारून ठेवलाय तर मस्त आम्ही एकदम रानामध्येच बसलेलो आहोत जेवण करण्यासाठी एकच पेंदा दे मला अरे घे भावा खा ना खेकडी भात बघितली गेलो ना काय पण बोल सुन्याचा हात जरा मोठा आहे म्हणजे काय जो वाढतोय ना तो जरा जास्तच वाढतोय सगळ्याला फिनिश करायला बघतो एक सोबत नाही पण तोच बोलतो भात नाही भात घालायला आहे ना घालायला लागेल बोलला होता ना आता हा भात त्यालाच मला काय सांग सुन्याचे बाबाच बघा काय बोलतायत हा भात राहील तर सुनेलाच खायला सांग पंक्याला पण माझ्या बापाला एक पण नाही पेंदा नको मला नको अहो बाबा घ्या नको मी रशेच खाणार आहे मी मला जेवायला हो नाही घ्या तुम्ही जेवण झालंय मस्त पण सुन्याने सगळं जेवण वाढला आणि बाबांच्या पुढ्यात एक पण पेंदा नाही ठेवला चल मित्रांनो चला आता जेवूया हो चला मस्त आता जेवून घेऊया मस्त मजा येते हा. पण काय जेवायला मजा आली एकदम भात मस्त आहे भात एकदम खायला मजा येते आवडतं भात नाही मस्त रात्री पण मस्त जेवण होता बाबा हे तांदूळच ते भारी आहेत तांदूळ रात्री भरपूर जेवलो आपण पण मी तर जामच जेवलो रात्री सोन्या गरम गरम होता ना हा गरम गरम आणि हा आता थंड होऊन एवढा चांगला लागतोय मग गरम मध्ये किती लागेल चांगला हे पण क्या निल्या भावानी रेसिपी बनवला खेकड्यांची एकदम फाडू एकदम जबरदस्त जबरदस्त झाले ना नाही मसाला रस्सा विसा जरा कसा आहे नाही तिखट वगैरे एकदम परफेक्ट ना पाडेल मस्त बाबांना विचार कसा झालाय मी आई दिसतच नाही बाबा कसा आलाय नाही मला मी सांगतोय मस्त झालं एकदम मस्त भारी हा बाबा काय काय टाकलं काय काय एक काय ती तेवढी आयटम मला सांगता पण येणार नाही आणि मित्रांनो आपल्याला आज भेटलेली किरवी बघा किती आहेत हा मस्त ढेंगा आहे मोठा पाटील एकूण आपल्याला किती असेल ते पण 30-35 हा आपण तिथे 10 खेकड्यांची तरी रेसिपी बनवली हा मस्त मोठ्या साईजच्या आहेत तर त्यांना बांधून घेतले आपण तर चला मित्रांनो आम्ही आता इथून निघतोय आणि जिथे आपण जेवण वगैरे सगळं बनवलेला तर पूर्ण हा बघा जागा आपण क्लीन करून घेतलेला आहे सगळ्या पत्रावळ्या वगैरे आपण बॅगमध्ये घेतलेल्या आहेत कचऱ्याच्या तर मित्रांनो आम्ही आमचा सेटअप सगळा उचललेला आहोत स्टोव व्ह्यू घेतला आणि पुढे चाललो होता आणि मित्रांनो आजचा खेकडे पकडण्याचा एक्सपिरियन्स एकदम भन्नाट होता पाटील कसा वाटला आजचा अनुभव भारी तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय